महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित राज्यनाट्य स्पर्धेच्या 60 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी अमरावती नगरीत पार पडणार आहे। सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा ऐतिहासिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे। अमरावती केंद्राने यावर्षी 89 बालनाट्यांच्या सहभागाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे। या अंतिम फेरीचे आयोजन दिनांक 26 फेब्रुवारी 2023 पासून छत्रपती शिवाजी महाराज सभागृह डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज परिसर येथे होणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून निवडलेली 43 उत्कृष्ट बालनाट्ये येथे सादर होतील, ज्यामध्ये 1204 बालकलावंत व तंत्रज्ञ आपले कौशल्य पणाला लावतील। खासदार डॉक्टर अनिल बोंडे, नवनीत राणा, आमदार रवी राणा, प्रवीण तायडे, राजेश वानखडे आणि प्रतापदादा अडसड यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांमुळे ही स्पर्धा अमरावतीला मिळाली आहे। स्पर्धा समन्वयक विशाल फाटे, ॲडव्होकेट चंद्रशेखर डोरले, प्रशांत देशपांडे व नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत। विजयी नाट्यांना आणि कलावंतांना रोख पारितोषिके, पदके व प्रशस्तीपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे। तरी अमरावतीकर रसिक प्रेक्षकांनी या बालनाट्यांचा आनंद घेऊन चिमुकल्या कलावंतांना प्रोत्साहित करावे असे आवाहन नाट्य परिषदेने केले आहे। सांस्कृतिक विभागातर्फे जी बाल नाट्य स्पर्धा होते आहे त्याची अंतिम फेरी घेण्याचा बहुमान अमरावतीला मिळालेला आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, सांस्कृतिक विभागाचे मंत्री आशिष शेलार यांचे मनपूर्वक आभार आम्ही मानतो। कारण ही महत्त्वाची आमच्यासाठी गौरवशाली बाब आहे की बालनाट्य एकांकिका स्पर्धा घेण्याचं यजमानपद अमरावतीच्या नाट्य मंडळीला मिळालेलं आहे आणि यामध्ये 43 संघ येणार आहेत आणि साधारणतः 1207 कलाकार आणि तंत्रज्ञ या नाट्य स्पर्धेमध्ये उपस्थित राहतील। 26 तारखेपासून सुरू होणारी नाट्य स्पर्धा 4 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे। अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या सुंदर आणि प्रशस्त सभागृहामध्ये ही नाट्य स्पर्धा होणार आहे। या नाट्य स्पर्धेमध्ये विविध विषय हाताळले जाणार आहे आणि या विविध विषयामध्ये प्रबोधनात्मक विषय राहतील, राष्ट्राच्या निर्माणाचे विषय राहतील, त्यासोबतच मनोरंजनसुद्धा राहील। आणि म्हणून या बालकलाकारांना जे मराठीची सेवा करतात आहे, ज्या मराठीला प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे आणि अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अहोरात्र परिश्रम केलेले आहे, अशा मराठी भाषेची लहानपणापासून सेवा करणारे हे बालकलाकार आणि त्यांचं कौतुक सर्व जनतेने करावं। या नाट्य स्पर्धेमध्ये रोज 5 ते 6 एकांकिका राहतील, त्या सर्व पाहाव्या। पत्रकार बांधवांनी त्यावर परीक्षण लिहावं, आपली मतं त्यावर व्यक्त करावी आणि अमरावती जिल्हा आणि अमरावती विभागातल्या सर्व नाट्यप्रेमी मंडळींना याचा आस्वाद घेता यावा, यासाठी आजची पत्रकार परिषद होती। आणि आपल्याही सर्वांना आवाहन करतो की एवढ्या सुंदर या अंतिम फेरीच्या नाट्य स्पर्धेला आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि आनंद घ्यावा आणि बालकलाकारांचा, मराठीच्या बालसेवकांचा उत्साह वाढवावा, एवढी माझी नम्रता की अमरावतीमध्ये या अभियानाचा महाकुंभ बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी 26 फेब्रुवारीपासून होणार आहे। हे मोठी गोष्ट आहे, म्हणजे या नाट्य क्षेत्रामध्ये मोठी गोष्ट आहे। आज या ठिकाणी राज्यसभेचे खासदार आदरणीय डॉक्टर अनिल बोंडे साहेब, आमच्या संघटनेचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक चंद्रभाऊ भोगले, मिलिंद सहाय, मिलिंदचंही कुटुंब नाट्यक्षेत्राशी जोडलेलं आहे। त्याच्या वडिलापासून आणि जुन्या अमरावतीमध्ये जेव्हा परकोटाच्या आतमध्येच अमरावती होती तेव्हा इंद्रभाऊ थिएटरपासून म्हणजे सर्व महाराष्ट्रातले मोठे मोठे नाट्यकलावंत अमरावतीमध्ये आलेले आहे। लता मंगेशकर यांच्यापासून सुद्धा, म्हणजे त्या लता दिदीसुद्धा तिथे इंद्रभाऊ थिएटरमध्ये आलेले आहे। या अमरावतीचा इतिहास आहे।
हरिभाऊ कलोती स्मारक जिथे आहे तिथे त्यांनी मुक्काम केला होता लता दीदींनी. ही या शहराची परंपरा आहे. नाना पाटेकर कितीतरीदा अमरावतीला आले. म्हणजे राजाभाऊ मुगळे आझाद हिंद मंडळाचं जे कार्याध्यक्ष होते, आता मी कार्याध्यक्ष आहे योगायोगाने, आणि या नाट्य परिषदेचा अखिल भारतीय संघटनेचा अमरावतीच्या शाखेचा उपाध्यक्ष म्हणून विदर्भाला ही नाट्य क्षेत्राची परंपरा आहे, सांस्कृतिक क्षेत्राची आहे, क्रीडा क्षेत्राची आहे. आणि ही चळवळ आता चंदूभाऊ डोरलेंच्या नेतृत्वाच्या माध्यमातून सुरू आहे. म्हणजे राजकारण विरहित खऱ्या अर्थानं काम करणारा मी कार्यकर्ता आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये हे आनंदाची गोष्ट आहे अमरावतीसाठी की बालनाट्य स्पर्धेचं अंतिम फेरीचं 26 फेब्रुवारीपासून आयोजन अमरावतीमध्ये होत आहे. आणि हे रेकॉर्ड सगळे पहिलेही तोडलेलेच आहे. 89 बालनाट्य म्हणजे कलाकारांचा सहभाग राहिला. यावर्षी बघा ना, म्हणजे ही आनंदाची गोष्ट आहे की 1204 बालनाट्य कलावंत आणि तंत्रज्ञान अमरावतीमध्ये आपली कला व कौशल्य सादर करणार आहे. आणि तेही अतिशय पवित्र ठिकाणी, म्हणजे ज्या शिवाजी शिक्षण संस्थेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे सभागृह निर्माण केलं त्या ठिकाणी या स्पर्धा होणार आहे. आणि एक गोष्ट मी चंदूभाऊ आणि खासदार साहेबांना आवर्जून सांगतो की ज्या वेळेला आता पुढच्या महिन्यामध्ये महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे भाऊ, तर अर्थसंकल्प सादर होत असताना या अशाच आयोजनासाठी सांस्कृतिक क्षेत्राच्या असो, क्रीडा क्षेत्राच्या असो, महानगरपालिकेतून या सगळ्या आयोजनाला पहिले 3 लाख होते, आता 5 लाख रुपयाची मागणी आम्ही लोक करणार आहोत की या अशा आयोजनासाठी अर्थसंकल्पामध्ये तशी तरतूद खऱ्या अर्थानं करून घेण्यासाठी माझा आग्रह राहील आणि विनंती राहील. सगळ्या सभागृहामध्ये तो आवाज उठवण्याचं काम माझ्याकडून होईल असंही तुम्हाला सगळ्यांना आश्वस्त करतो. आणि